नमस्कार. विद्यानिकेतन निवासी संस्कार केंद्र लातूरमध्ये 2000 पासून सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घडवण्याचा एक अभिनव प्रयोग लातूरमध्ये विद्यानिकेतन निवासी संस्कार केंद्रामध्ये होतो. मी स्वतः मारुती दत्तू सूर्यवंशी MA BEd संस्कृत आणि इंग्रजीमध्ये केलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या नोकरीचा हव्यास न धरता ग्रामीण भागातील मुलगा आहे तसा घ्यायचा आणि पालकांना पाहिजे तसा घडवण्याचा प्रयत्न मी करतो. पूर्णवेळ मुलांच्या सानिध्यामध्ये राहून मुलांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं करता येईल या प्रकारचा प्रयत्न विद्यानिकेतन निवासी संस्कार केंद्राच्या माध्यमातून मी करत असतो. मुलांना मराठी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, हिंदी या सर्व 6 विषयाच्या माध्यमातून त्याची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे आणि मुलगा येणाऱ्या स्पर्धेच्या काळामध्ये तो सर्व बाजूने टिकला पाहिजे, त्याला स्पर्धा करता आली पाहिजे, त्याला सर्व गोष्टी समजल्या पाहिजे. या दृष्टीनं विद्यानिकेतन संस्कार केंद्रामध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात. मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला जातो. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यावर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून म्हणजे इंग्रजी ट्यूशन, गणित ट्यूशन, विज्ञान ट्यूशन, अभ्यासिका, वाचन, पाठांतर, काही संस्कारात्मक भगवद्गीता आहे, हनुमान चालीसा आहे, मारुती स्तोत्र आहे, रामरक्षा स्तोत्र आहे, मनाचे श्लोक आहेत, काही देशभक्तीपर गीतं आहेत, काही प्रार्थना आहेत. अशा वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या बेसिक स्तरावर विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी येत नाहीत तेही शिकवण्याचा प्रयत्न संस्कार केंद्र करतं. सुरुवातीला मुलाची एक परीक्षा घेतली जाते की ज्याला ॲबिलिटी टेस्ट म्हणतात. त्या ॲबिलिटी टेस्टच्या माध्यमातून आपला विद्यार्थी कसा आहे हे पालकांना दाखवलं जातं आणि मग त्या माध्यमातून तो एकदा विद्यार्थी लक्षात आल्यानंतर मग त्याला मराठीमध्ये कशा प्रकारचे प्रयत्न करणं आवश्यक आहे, इंग्रजीमध्ये कशा प्रकारचे प्रयत्न करणं आवश्यक आहे, गणितामध्ये त्याची क्षमता किती आहे आणि त्याला काय गोष्टी शिकवाव्या लागतील, या सर्व गोष्टीचं अवलोकन करून मूल्यांकन करून त्याला वर्षभरामध्ये ज्या गोष्टी येत नाही आहेत त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न संस्कार केंद्र करतं. इतर कोणत्याही संस्कार केंद्रामध्ये अथवा शाळेमध्ये विद्यार्थ्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्या गोष्टी शिकवल्या जात नाही आहेत, परंतु आपण मात्र विद्यार्थी आहे तसा घेतो आणि त्याला ज्या ज्या गोष्टी येत नाहीत त्या गोष्टी आपण त्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. तसं पाहिलं तर आजच्या या युगामध्ये मुलांना अभ्यास करायला नको वाटत आहे. मुलं मोबाईलच्या युगामध्ये वावरत आहेत. मुलांना मोबाईलचं फार वेळ लागलेला आहे. याशिवाय अभ्यास करणं आणि अभ्यासामधली जी त्याची एकाग्रता आहे तीही लागत नाही. मुलं वर्गपाठ, गृहपाठ पूर्ण करत नाहीत. मुलं उजळणी पाठांतर करत नाहीत. मुलांना इंग्रजी, मराठी वाचन जमत नाही आहे. इंग्रजीचे शब्दपाठ करत नाही आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण वर्षभरामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून असं हे एक अभिनव संस्कार केंद्र लातूरमध्ये अवंतीनगर परिसरामध्ये आहे. आपले सर्व विद्यार्थी साने गुरुजी शाळेमध्ये शिकतात. साने गुरुजी शाळेमध्ये आपण प्रवेश देतो. याशिवाय ज्या पालकांची इच्छा आहे की लातूरमधील नामांकित शाळेमध्ये प्रवेश घ्यावा आणि मग तिथं त्याला चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, पण तशाही प्रकारचं शिक्षण आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याचा खर्च मात्र जो आहे म्हणजे जे प्रवासाचं शुल्क आहे, जाणं येणं आहे, ते मात्र पालकांना करावं लागतं. याशिवाय शाळेच्या प्रवेशाची जी फीस आहे ती फीस मात्र त्याला भरावी लागते, द्यावी लागते. असं हे अभिनव निवासी संस्कार केंद्र लातूरमध्ये चालू आहे. अतिशय माफक दरामध्ये इतर वसतिगृहापेक्षा कमी फीसमध्ये म्हणजे पालकांच्या आर्थिक अडचणी समजून घेऊन, पालक हा ग्रामीण भागातला आहे, शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे, त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, तो घडला पाहिजे, बनला पाहिजे. आपल्या शेतकऱ्याचं लेकरू घडलं तरच आपल्या शेतकऱ्याचं कल्याण होऊ शकणार आहे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि एकदा का त्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं तर तो निश्चितच वाघासारखा घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये एक ताकद, जगण्याचं सामर्थ्य निर्माण होतं आणि एक संस्कारक्षम पिढी अशा पद्धतीनं विद्यानिकेतन संस्कार केंद्राच्या माध्यमातून मी गेली 25 वर्ष घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे पालकांना विनंती आहे, विद्यानिकेतन संस्कार केंद्राचे प्रवेश 1 मे पासून सुरू झालेले आहेत. पालकांनी यावं, पाहावं, चर्चा करावी, आपल्याला पटलं तर प्रवेश करावा आणि आपल्या मुलांचं भविष्य
अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया. तर चला मग आपण सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर विद्यानिकेतन संस्कार केंद्रामध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. विद्यानिकेतन संस्कार केंद्राच्या जागा ह्या मर्यादित असतात. फक्त हे संस्कार केंद्र 5वी ते 10वी या वर्गातील मुलांनाच प्रवेश देतं. 10वीच्या आणि याशिवाय काही पालकांच्या अडचणीमुळं, काही विद्यानिकेतन संस्कार केंद्राच्या अडचणीमुळं काही मुलांचे ॲडमिशन कमी होतात आणि तेवढेच ॲडमिशन म्हणजे 30% ॲडमिशन संस्कार केंद्र दरवर्षी नव्यानं प्रवेश होतात. त्यामुळं म्हणून नवीन पालकांना किंवा जुन्या पालकांच्या संपर्कातून जे काही नवीन पालक विद्यानिकेतन संस्कार केंद्रामध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत, अशा सर्व पालकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या पाल्यांचं नाव नोंदणी करून आपल्या पाल्याचा विद्यानिकेतन निवासी संस्कार केंद्राचा प्रवेश निश्चित करावा. जय श्रीराम.